खरं तर खूप आनंदमय वातावरणाची सुरुवात झालेली आहे. नुकताच गाणं म्हणलंय आणि जे संबोधित करायच्या 2 ओळी लक्षात ठेवून आले होते ते थोडेसे आता पुसट झाले, पण तरी मला थोडं समजून घ्या. आज वाचनगर येथे शिवयुग प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने माझ्या मायमाऊलींकरता इतक्या छान असं होम मिनिस्टर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्याकरता तुम्ही इतक्या उत्स्फूर्त प्रतिसादाने इथे उपस्थित झालेला आहात त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे देखील आभार. आणि याच्या या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते श्री गणेश चव्हाण सर, तुम्ही सुद्धा आलेला आहात, तुमचंही सहर्ष स्वागत आहे आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत. खरं तर मी जेव्हा कार्यक्रमाची पत्रिका पाहिली तेव्हा आवर्जून एक बाब माझ्या लक्षात आली की शिवयुग प्रतिष्ठान हे शिवजयंती निमित्त अनेक वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आलेले आहेत आणि त्यांचं हे 26वे वर्ष आहे, बरोबर. आणि सगळ्यात आवडलेली बाब म्हणजे तुम्ही हे उपक्रम राबवत असताना महिला सन्मान हा विशेष करून मुद्दा अधोरेखित करता आणि तुमच्या या संपूर्ण एकजुटीच्या टीमवर्कला माझ्याकडून खरंच मानाचा मुजरा आहे. आणि आज ज्यांच्या जयंती निमित्त माझ्या मायमाऊली एकत्रित झालेला आहात आणि आपण सगळे ज्याच्या खातर एवढा आनंद लुटत आहोत ते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी या ठिकाणी प्रथमतः वंदन करते. आज ज्यांच्या जन्माने महाराष्ट्राची भूमी ही पावन झाली, ज्यांनी मा जिजाऊ साहेबांच्या विचारांच्या आधारावरती सुदृढ असं स्वराज्य निर्मिती केली आणि ज्यांना आपण जिव्हाळ्याने जाणता राजा म्हणून नावसतो ते आपल्या सगळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज. खरं बघायला गेलं तर छत्रपती महाराजांचं, मा जिजाऊ साहेबांचं आणि महिला मान सन्मान या 2 गोष्टीचं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे असं माझं प्रामुख्याने मत आहे. समाजात जेव्हा महिला सक्षमीकरणाचा एवढं महत्वही नव्हतं, एवढा ध्यास लोकांना नव्हता, त्या काळापासून राजांनी महिला सक्षमीकरणाचा ध्यास हाती घेतलेला आहे. महाराजांचं कायम हे म्हणणं राहिलेलं आहे की एखादा समाज हा कितपत पुढे गेलेला आहे ते त्या महिला किती आत्मनिर्भर आणि निर्भीड आहेत यावरून लक्षात येतं. त्यामुळे पूर्वगामी काळापासून महाराजांनी जी इतकी उच्च विचारसरणी बाळगली ज्याच्यामुळे आपण आज मायमाऊली एवढ्या स्वच्छंद मनाने आनंद लुटत आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मी विनम्र असं अभिवादन करते.